ईडी म्हटलं की भल्या भल्या नेत्यांची भंबेरी उडते. एवढंच काय तर ईडी समोर आल्यानंतर जवळजवळ सगळेच नेते अक्षरशः सुतासारखे सरळ होतात. पण ह्या ईडीची चौकशी लागल्यानंतर नेमकं काय होतं, हे ईडी म्हणजे नेमकं काय आहे, ह्याचं काम कसं चालतं, हे बघूयात आपण ह्या व्हिडिओद्वारे. नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी. सोनिया गांधी, राहुल गांधी, महाराष्ट्रातील शरद पवार, राज ठाकरे, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, भगवंत मान, हेमंत सोरेन आणि के स्टॅलिन यांच्यासारख्या नेत्यांना देखील ईडीनं नोटिसा पाठवल्या होत्या. तसंच महाराष्ट्रातील छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अनिल परब, प्रताप सरनाईक, संजय राऊत आणि अनिल देशमुख, नवाब मलिक या नेत्यांची चौकशी झाली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत या नेत्यांनी तर जेलवारी सुद्धा केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना 1 मे 1956 रोजी करण्यात आली. भारतात आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही देशात आर्थिक कायद्याचं व्यवस्थापन करणारी संस्था आहे. अंमलबजावणी संचालनालय ही संस्था अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत येते. 1947च्या कायद्याअंतर्गत ईडीची स्थापना करण्यात आली होती. 1956ला स्थापनेच्या वेळी ईडीला EU एन्फोर्समेंट युनिट म्हणून ओळखलं जायचं. पण 1957ला त्यांचं नाव बदलून ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट असं करण्यात आलं. ही एक इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लॉन्ड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते. नवी दिल्ली इथं अंमलबजावणी संचालनालयाचं मुख्यालय आहे. इथे संचालक कार्यरत असतात. त्याशिवाय मुंबई, चेन्नई, चंदीगड आणि कोलकाता आणि दिल्ली या ठिकाणी विभागीय कार्यालय आहेत. इथे विशेष संचालक काम पाहतात. यांच्या खाली अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, कोची, दिल्ली, पणजी, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जालंधर, कोलकाता, लखनौ, मुंबई, पटना आणि श्रीनगर या शहरात क्षेत्रीय कार्यालय आहेत. या ठिकाणी संयुक्त संचालक काम पाहतात. उपक्षेत्रीय कार्यालय भुवनेश्वर, कोझिकोडे, इंदूर, मुदोरे, नागपूर, इलाहाबाद, रायपूर, देहरादून, रांची, सुरत, शिमला, विशाखापट्टणम आणि जम्मू इथं उपक्षेत्रीय कार्यालय आहेत. इथं उपसंचालक कार्यरत असतात. अंमलबजावणी संचालनालय आर्थिक बाबींवर नियंत्रण आणण्यासाठी विशेषतः स्थापन करण्यात आलं आहे. विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 फेमा आणि संपत्ती निवारण अधिनियम 2002 PMLA या 2 कायद्यांचं पालन संस्थेमार्फत केलं जातं. ही संस्था कर्मचाऱ्यांच्या थेट भरतीशिवाय सीमा शुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क, प्राप्तिकर, पोलीस अशा विविध विभागातील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीच्या आधारे त्या ठिकाणी घेतलं जातं. 11 मार्च 2011 रोजी मागणीनंतर संचालनालयाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या 758 वरून वाढवून 2067 करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संचालनालयाने विभागातील आपल्या 22 कार्यालयांची संख्या 49 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सध्या राहुल नवीन अंमलबजावणी संचालक म्हणून काम पाहत आहेत. सर्वप्रथम फेरा 1947च्या कायद्यानुसार ईडीची स्थापना झाली. त्यानंतर या कायद्यात बदल करून फेरा 1973 आला. आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे फेरा 1973च्या नियामक कायद्यात थोडेफार बदल करण्यात आले. त्याच्या जागी 1 जून 2000ला फेमा 1999 हा कायदा लागू करण्यात आला. त्यानंतर विदेशी संपत्ती नियमन कायदा PMLA 2002 हा नवा कायदा लागू करून अंमलबजावणी संचालनालयाकडे त्याची जबाबदारी देण्यात आली. सध्या ईडी 2 कायद्यांचं काम पाहते. पहिला कायदा म्हणजे 1 जून 2000ला लागू झालेल्या विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 फेमा या कायद्यानुसार दिवाणी प्रकरणं या अंतर्गत येतात. यातील प्रकरणांची चौकशी ईडी मधील संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. गुन्हा सिद्ध झाल्यास थकीत रकमेच्या 3 पटींपर्यंत दंड लावला जाऊ शकतो. तर दुसरा कायदा PMLA हा एक फौजदारी गुन्हेबाबतचा कायदा आहे. या अंतर्गत तपास इतर गुन्हेगारी प्रकरणानुसारच करण्यात येतो. यातील 28 कायद्यांच्या 156 कलमांनुसार कारवाई करण्यात येते. यात संपत्ती जप्त करणे, हस्तांतरण, रूपांतरण आणि विक्री यांच्यावर बंदी घालणे अशी कारवाई केली जाऊ शकते. केंद्रीय तपास यंत्रणेचा भाग असलेल्या सक्त वसुली संचालनालय
एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजेच ईडीच्या कारवाईवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ईडी कडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र यामध्ये गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारनं जुलै 2022 रोजी लोकसभेत याची माहिती दिली. या माहितीनुसार मागील 17 वर्षात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 5400हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र यापैकी फक्त 23 गुन्ह्यांमध्येच दोषींना शिक्षा झाली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरात ही माहिती समोर आली होती. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 मार्च 2022 पर्यंत ईडीने PMLA कायद्यानुसार 5422 गुन्हे दाखल केलेले आहेत. या प्रकरणांमध्ये जवळपास 1,04,702 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली होती. तर 992 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये 869.31 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तर 23 गुन्ह्यांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. देशातलं राजकारण आणि सगळेच राजकारणी ईडीला घाबरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच भ्रष्टाचार विरोधी पावलं उचलतात. पण भ्रष्टाचार फक्तच विरोधी पक्षातील नेते करतात का? किंवा भाजप आणि भाजप समर्थक जे नेते आहेत त्यांच्यावर ईडीची कारवाई का होत नाही? विरोधी पक्षातल्या नेत्यांचा तर कायमच सूर असतो की ईडीची मंडळी ही सूडबुद्धीनं काम करते. पण हे खरं आहे का? तुम्हाला काय वाटतं? ईडी खरंच फेवरिझम करतं का? आणि ईडी फक्तच भाजपच्या नेत्यांना सोडून इतर नेत्यांवर कारवाई करतं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच आपल्या सगळ्या व्हिडिओसाठी आपल्या वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.